राज्यातील मराठा समाजाचा डेटा गोळा करण्यासाठी वेळ लागेल. मराठा आरक्षणावर कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षणासाठी कोणतीही तारीख निश्चित धरून ठेवता येत नाही असंही पाटील म्हणाले. तर चंद्रकांत पाटील सरकारच्या मनातलं बोलले असंही जरांगे पाटलांनी म्हटलंय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही आमची मागणी असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले. 1 वर्ष तरी लागणार एवढ्या मोठ्या 12.5 कोटीच्या महाराष्ट्राला 3-3.5 कोटीपेक्षा सुद्धा जास्त मराठा संख्या असल्यामुळे मराठा समाजाचा हा काय म्हणतात डाटा कलेक्ट करायला वेळ लागेल. तारखा चुकीच्या देण्याचा कुठेच काही मुद्दा येत नाही. शेवटी ज्या विषयाला जो वेळ लागेल तो लागेल. आणि त्यामुळे एखादी तारीख दिली त्या तारखेपर्यंत पूर्ण होईल असं वाटलं. असं जर आपण एक तारीख धरून बसलो तर त्याच्यातून काही साध्य होणार नाही. अर्धमुर्ध काही केलं तर ते कोर्टात टिकणार नाही. आमची मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे आणि मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेले 54 लाख पुरावे सरकारनंच सांगितलेत आमच्याकडे मिळाले. त्याचा कायदा पारित करायला 1 घंटा लागतो. डाटा गोळा करायला मागासलेपणा सिद्ध करायला आम्ही ते आरक्षण कोर्टात वरचं मागितलेलंच नाही. ते 50% वर जातं. मी पहिल्यापासूनच बोलतो त्या विषयावर. ते 50% वर जातं ते टिकणार नाहीये. आणि त्यांनी जे त्यांच्या मनात आहे ते बरोबर बोलून दाखवले सरकारच्या की त्याला वेळ लागणार आहे. आणि आम्ही त्याची मागणीच नाही. मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे आमची ती मागणी नाही. त्याला 1 वर्ष लागू शकतो, 50 वर्ष लागू शकते. आणि चंद्रकांत दादा असल्यावर तर 100% 50 वर्ष लागू शकते.